हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आणि ह्या सिरीजमधली लास्ट प्रॅक्टिस पेपर आज आपण सॉल्व करत आहोत. प्रॅक्टिस पेपर नंबर 5. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे यातला, ईमेलचा जनक कोण? आणि ऑप्शन्स आहेत ए रे टॉमिल्सन, बी चार्ल्स बॅबेज, सी टिम बर्नर्स-ली की डी विंडसर्फ. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रे टॉमिल्सन. रे टॉमिल्सन हा ईमेलचा जनक म्हणून ओळखला जातो. त्याचे पूर्ण नाव रेमंड सॅम्युएल टॉमिल्सन. ही वॉज अन अमेरिकन कम्प्युटर सायंटिस्ट ज्यांनी 1971मध्ये अर्पानेट प्रणालीवर पहिला ईमेल प्रोग्राम लागू केला बिफोर इंटरनेट. प्रश्न क्रमांक 2, जीमेलची निर्मिती कोणी केली? पहिला प्रश्न होता ईमेल विषयी आणि आता दुसरा आहे हा जीमेल विषयीचा आहे. तर जीमेलची निर्मिती कोणी केली? रे टॉमिल्सन, पॉल बुचेट, टिम बर्नर्स-ली की चार्ल्स बॅबेज. 1 मिनिट, आपण पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला टिक करायचं राहिलं. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर ए होतं, रे टॉमिल्सन. आणि प्रश्न क्रमांक 2, जीमेलची निर्मिती कोणी केली? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॉल बुचेट. पॉल बुचेट किंवा पॉल बुचहाइट यांनी गुगल वेबवर आधारित ईमेल सेवा जीमेल तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, व्हीलॅनमध्ये व्ही म्हणजे काय? व्हिज्युअल, व्होलॅटाईल, व्हॉइस की व्हर्च्युअल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे व्ही फॉर व्हर्च्युअल. व्हीलॅन म्हणजे व्हर्च्युअल लोकल एरिया नेटवर्क. हे नेटवर्क डिव्हाइसचे लॉजिकल ग्रुपिंग करते. प्रश्न क्रमांक 4, जावा ही संगणक प्रोग्रॅमिंग भाषा कोणाद्वारे निर्माण केली गेली? आणि पर्याय आहेत IBM, गुगल, मायक्रोसॉफ्ट की सन मायक्रोसिस्टम्स. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सन मायक्रोसिस्टम्स. जावा इज डेव्हलप्ड बाय जेम्स गोसलिंग. ते तेव्हा सन मायक्रोसिस्टममध्ये काम करत होते आणि नंतर ओरॅकलने हा प्रकल्प विकत घेतला. प्रश्न क्रमांक 5, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2000मध्ये संमत करण्यात आला आणि यावर सही कुणी केलेली आहे? पर्याय आहेत ए KR नारायणन, बी प्रणव मुखर्जी, सी मनोहर जोशी की डी मनमोहन सिंग. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे डॉक्टर KR नारायणन. हे तत्कालीन राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यावर सही केली होती. प्रश्न क्रमांक 6, डेलच्या अनुभव त्रिकोणानुसार व्याख्यान पद्धतीतून केलेले श्रवण किती प्रमाणात लक्षात राहते? आणि पर्याय आहेत 20%, 50%, 90% की काहीच नाही. डेलच्या अनुभव त्रिकोणानुसार अनुभव त्रिकोण किंवा अनुभव शंकू असं याला म्हटलं जातं. तर यानुसार प्रत्यक्ष अनुभव घेणे किंवा कार्यशाळेत सहभाग, भूमिका पालन यांद्वारे बऱ्याचशा गोष्टी अधिक प्रमाणात लक्षात राहतात. जसं प्रत्यक्ष अनुभवामुळे 90%पर्यंत स्मरणात राहते. कार्यशाळेत सहभाग किंवा भूमिका पालन तत्त्वाने शिकवलेलं असेल तर 70% राहते. दृकश्राव्य प्रदर्शनी पाहणे, प्रयोगाचे निरीक्षण करणे याद्वारे 50% लक्षात राहते. स्थिर चित्र पाहणे किंवा हलते चित्र पाहणे यातून 30% आणि वाचणे किंवा ऐकणे यातून 10 ते 20% केवळ लक्षात राहते. म्हणून पर्याय क्रमांक ए 20% हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7, CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम याविषयी दिले. शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित होते. त्याच्यानंतर विद्यार्थी आंतरशाखीय अध्ययन करू शकतो. हो. विद्यार्थ्यांना अध्ययनाबाबत अधिक लवचिकता प्राप्त होते की वरील सर्व? आणि या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय डी, वरील सर्व. CBCS ही उच्च शिक्षणात वापरली जाणारी एक लवचिक शैक्षणिक चौकट आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार त्यांचे अभ्यासक्रम आणि विषय निवडण्याची परवानगी देते. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? प्रश्न लक्षपूर्वक वाचा. अयोग्य जोडी विचारलेली आहे. वर्धा शिक्षण पद्धती, महात्मा गांधी. हो, वर्धा शिक्षण पद्धतीचे जनक महात्मा गांधी आहेत, त्यामुळे ही योग्य जोडी आहे. भारतीय तत्त्वज्ञान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. होय.
अनुभवातून शिक्षण जॉन ड्यूई आणि डी बालविहार रुसो. नाही, बालविहार म्हणजेच किंडरगार्टन ही पद्धती रुसो यांची नाही, तर ती आहे फ्रेडरिक फ्रोबेल यांची. त्यांनी शोधलेली ही पद्धती आहे आणि यात बालक खेळातून शिक्षण घेतो. रुसो यांनी नैसर्गिक शिक्षण, अनुभवजन्य शिक्षणावर भर दिलेला आहे. 9. ऑनलाईन शिक्षण प्रणाली अधिक सुविधाजनक व स्वस्त आहे, पर्यावरणासाठी हानिकारक आहे, स्थळ काळाबाबत बंधनकारक आहे की ही पारंपरिक पद्धती आहे. नाही, या पारंपरिक पद्धती नाही, तरीही आधुनिक पद्धती आहे आणि पर्यावरणासाठी हानिकारक देखील नाही, स्थळ काळाबाबत बंधनकारकही नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए ही अधिक सुविधाजनक व स्वस्त आहे, हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये शिकवण्याची सर्वात सोपी पद्धत डॅश ही आहे. आणि ए. नीतिमूल्यवर आधारित व्याख्यान देणे, टीव्हीवरील कार्यक्रम दाखवणे, सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्याविषयी त्यांना शिक्षण देणे की धार्मिक सण उत्सवांविषयी निबंध लेखन करणे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्याविषयी त्यांना अवगत करून देणे. प्रश्न क्रमांक 11. शीलभद्र कुलपती म्हणून लाभलेले धर्मगंज ग्रंथालय असलेले प्राचीन काळातील प्रसिद्ध विद्यापीठ म्हणजे. प्राचीन काळातील प्रसिद्ध विद्यापीठ हे 4 आहेत ऑप्शनमध्ये दिलेले, परंतु ज्याचे कुलपती होते शीलभद्र आणि ग्रंथालय धर्मगंज. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. नालंदा. भारतातील प्राचीन विद्यापीठांपैकी नालंदा हे एक महत्त्वाचं विद्यापीठ आहे. नालंदा विद्यापीठाचे संस्थापक कुमारगुप्त हे होते. मगध म्हणजे आजचे बिहारमध्ये हे विद्यापीठ आहे. युनेस्कोने नालंदा विद्यापीठाला वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. मुला-मुलींसाठी समान अभ्यासक्रमाची तरतूद कोणत्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली? पर्याय आहे ए. पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968, बी. दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, सी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 की पर्याय डी सांगता येत नाही. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ज्यावेळी भारतामध्ये पहिलंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं 1968, त्यामध्ये मुला-मुलींसाठी समान अभ्यासक्रमाची तरतूद करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 13. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टींचा प्रसार वेगाने व्हावा या हेतूने डॅश संस्थेची स्थापना करण्यात आली. नॅशनल रिसर्च फाउंडेशन, एज्युकेशनल अँड रिसर्च कमिटी, नॅशनल रूरल फाउंडेशन की नॅशनल रिसर्च अँड सायन्स फाउंडेशन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. नॅशनल रिसर्च फाउंडेशन. इंडियाज नॅशनल रिसर्च फाउंडेशन INRF असे याचं पूर्ण नाव आहे आणि हे भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचा हा एक उपक्रम आहे. हे विविध क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी केंद्रीय प्राधिकरण म्हणून काम करते. 2008 स्थापन झालेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ SCRBची जागा याने घेतलेली. कुणी? इंडियाज नॅशनल रिसर्च फाउंडेशन INRF याने. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14. भारतात शैक्षणिक धोरण निश्चितीचे कार्य डॅश करते? पर्याय आहेत ए. MHRD, बी. विद्या परिषद, सी. NCERT की डी. राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि NEP 2020 याचे नाव MOE म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ न्यूपा विषयी खालील विधाने अभ्यासा. ए. शैक्षणिक नियोजन व प्रशासन क्षेत्रात संशोधन करण्याचे कार्य ही संस्था करते. आणि दुसरा आहे या संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री असतात. आणि पर्याय आहेत ए. विधान 1 व 2 दोन्ही अचूक, पर्याय बी आहे विधान 1 व 2 दोन्ही चूक, पर्याय सी आहे केवळ विधान ए अचूक आहे आणि पर्याय डी केवळ विधान 2 अचूक आहे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. वरील दोन्ही विधाने अचूक आहेत. शैक्षणिक नियोजन व प्रशासन क्षेत्रात संशोधन करण्याचे कार्य न्यूपा ही संस्था करते. तसेच या संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री हे असतात. यानंतर आता उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं. उतारा लहान आहे, आपण उतार्याचा स्क्रीनशॉट घेऊया. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सराव आपण केलेलाच असेल.
आणि सकाळी प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मला वाटतं आत्तापर्यंत सगळ्यांनी उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवली देखील असतील. स्क्रीनशॉट घेऊन झालं असेल तर आपण आता प्रश्नांची उत्तरं बघूया. प्रश्न क्रमांक 16, विद्रोही विचार मांडणारे सुधारक कोण? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महात्मा फुले. आंतरजातीय विवाहाचा आग्रह कोणी धरला? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सर सय्यद अहमद खान की नारायण गुरु? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, नारायण गुरु. 1828 पासून धर्मग्रंथावर आधारित कायदे निर्मिती झाली. हे विधान पूर्णतः बरोबर आहे, पूर्णतः चूक आहे, अंशतः बरोबर आहे की अंशतः चूक आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पूर्णतः चूक आहे. प्रश्न क्रमांक 19, विधवा पुनर्विवाह कायदा होण्यासाठी कोणी प्रयत्न केले? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, बेंटिंक की लोकहितवादी? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न क्रमांक 20, स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याचे सर्वात मोठे अस्त्र कोणते? आणि पर्याय आहेत विधवा पुनर्विवाह, सतीप्रथा बंदी, स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणे की डी, स्त्री शिक्षण? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, स्त्री शिक्षण. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे इथं संपलेली आहेत. प्रश्न क्रमांक 21 हा संप्रेषणावर आधारित प्रश्न आहे. औपचारिक संप्रेषणाचे डॅश हे गुण आहेत: विश्वसनीयता, कार्यसमन्वय, स्थायी रेकॉर्ड की तत्कालता? नाही, तत्कालता हा औपचारिक संप्रेषणाचा गुण मुळीच नाही आहे. औपचारिक संप्रेषणामध्ये एक पद्धती ठरलेली असते, एक फिक्स चॅनल ठरलेलं असतं आणि त्याद्वारेच त्याच पद्धतीने ठरलेल्या पद्धतीनुसारच औपचारिक संप्रेषण होत असते. त्याच्यामुळे ते काही प्रमाणात वेळ खाऊ असते. त्यामुळे विश्वसनीय निश्चित असते, कार्यसमन्वय असतो आणि कायमस्वरूपी रेकॉर्ड देखील ठेवले जाते. म्हणून 1, 2, 3 असलेला पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22, एका महिला नेत्याची प्रतिमा हनन करण्यासाठी विरोधकांनी तिची छायाचित्रे नागिनीच्या रूपात दाखवली, परंतु त्या ठिकाणी नागिनीची देवता म्हणून पूजा केली जात होती. त्यावरून डॅश सिद्ध होते. संप्रेषण नेहमी संस्कृती सापेक्ष असते, संप्रेषण नेहमी संस्कृती निरपेक्ष असते. ए आणि बी दोन्ही अचूकी सांगता येत नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, संप्रेषण नेहमी संस्कृती सापेक्ष असते. मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये संप्रेषणावरील प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना देखील आपण हे पाहिलेलं आहे. संप्रेषण हे नेहमी संस्कृती सापेक्ष असते. संस्कृतीनुसार प्रत्येक वेगवेगळी मूल्ये असतात. प्रत्येक प्रतीकाचा वेगळा अर्थ असू शकतो. तसंच इथं नागिनीला काही ठिकाणी देवता म्हणून पूजले जाते, तर काही ठिकाणी नागिन हे एका वाईट शक्तीचं प्रतिनिधित्व करत असतं. याच्यामध्येच मिसकम्युनिकेशन झालं आणि म्हणून त्या महिला नेत्याचा तिथं फायदा झाला होता. आणि आपल्याला उत्तर इथं मिळालेले संप्रेषण नेहमी संस्कृती सापेक्ष असते. प्रश्न क्रमांक 23, कोल आणि चैन मॉडेलमध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो. कोल आणि चैन मॉडेल ही औपचारिक संप्रेषणाची उदाहरणं आहेत आणि यामध्ये कोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो? तर संदेश निर्मिती, संकेतीकरण, संदेश पोहोचवणे, प्रत्याभरण, माध्यम आणि गोंधळ. गोंधळ निश्चितच नाही आणि यामध्ये माध्यमाला देखील स्थान दिलेले नाही. त्यामुळे 1, 2, 3, 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. संदेशाची रचना, संदेशाचं एन्कोडिंग किंवा संकेतीकरण करणे, संदेशाचे प्रसारण करणे, डिकोडिंग म्हणजे संदेशाचे निसंकेतीकरण आणि अभिप्राय मूल्यांकन म्हणजेच प्रत्याभरण, हे कोल आणि चैन मॉडेलमधील ह्या 5 पायऱ्या असतात. प्रश्न क्रमांक 24, खालील विधाने अभ्यासून योग्य पर्याय निवडा. 1, अधोगामी संप्रेषणाची दिशा ही खालून वर जाणारी असते आणि 2, ऊर्ध्वगामी संप्रेषणाची दिशा ही वरून खाली जाणारी असते. दोन्ही विधानं ही चुकीची आहेत. अधोगामी संप्रेषणाची दिशा ही वरून खाली जाणारी असते आणि ऊर्ध्वगामी संप्रेषणाची दिशा ही खालून वर जाणारी असते. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
25 एकतर्फी दृकश्राव्य प्रकारात कोणत्या संवाद प्रकाराचा समावेश होतो? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही, याच्यात दोन्ही बाजूने दृकश्राव्य संभाषण होऊ शकते. टी व्हीवरील पंतप्रधानांचे भाषण अगदी बरोबर, याच्यात हे एकतर्फी असते, त्यामुळे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर रेडिओवरील गाणी हे केवळ एकाच बाजूने श्राव्य संप्रेषण असते. आणि आभासी वर्गातील अध्यापन हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखे असतं, दोन्ही बाजूंनी दृकश्राव्य संभाषण साधता येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 26. समीर घरातून दक्षिणेला 4 किलोमीटर अंतर चालत गेल्यावर त्याच्या लक्षात येते की तो चुकीच्या मार्गाने जातोय. तिथून वळून उत्तरेला 12 किमी चालत येतो. डावीकडे वळून 9 किमी चालल्यावर उजवीकडे वळतो व 4 किमी अंतर चालल्यावर जिमखान्यात पोहोचतो. तर जिमखाना व समीरच्या घरातील सरळ अंतर किती किलोमीटर आहे ते आपल्याला विचारलेले आहे. आणि पर्याय आहेत: ए 12 किलोमीटर, बी 9 किलोमीटर, सी 15 किलोमीटर की डी 8 किलोमीटर. उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे जर आपण आकृती काढून घेतली तर ते आपल्याला याप्रमाणे दिसते. इथं पी आणि टी दरम्यानचं अंतर आपल्याला काढायचं आहे. ओ पी बरोबर 8 अधिक 4 बरोबर 12 किलोमीटर आणि टी ओची लांबी एस आर इतकीच आहे, म्हणजे 9 किलोमीटर. टी पीचा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार टी पीचा वर्ग बरोबर टी ओचा वर्ग अधिक ओ पीचा वर्ग बरोबर 9चा वर्ग 81 अधिक 12चा वर्ग 144. यांची बेरीज केली असता 225. टी पीचा वर्ग बरोबर 225 आणि दोघांचं वर्गमूळ काढलं असता टी पीची लांबी येते ती 15 किलोमीटर. आणि म्हणून समीरचे घर आणि जिमखाना यातील सरळ अंतर येईल 15 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 27. एका स्कूल बसमध्ये 30 विद्यार्थी बसलेले असून त्यांच्या वजनाची सरासरी 25 किलोग्रॅम आहे. चालकाच्या वजनासह एकूण सरासरी वजन 27 किलोग्रॅम होते, तर चालकाचे वजन किती किलोग्रॅम आहे? आणि पर्याय आहेत: 1 87 किलोग्रॅम, बी 62 किलोग्रॅम, सी 54 किलोग्रॅम की डी 90 किलोग्रॅम. 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन दिले 25 किलोग्रॅम आणि म्हणून विद्यार्थ्यांचं एकूण वजन बरोबर 25 गुणिले 30 बरोबर 750 किलोग्रॅम. चालकाचे वजन आपल्याला इथं काढता येईल. यानुसार 30 विद्यार्थी अधिक चालक यांचं सरासरी वजन येईल. वजन दिलेलं आहे आपल्याला 27 किलोग्रॅम. तर विद्यार्थी आणि चालक यांचे एकूण वजन 31 गुणिले 27 बरोबर 837 किलोग्रॅम. मग चालकाचं वजन आपण एकूण चालक आणि विद्यार्थ्यांच्या एकूण वजनातून केवळ विद्यार्थ्यांचे वजन वजा केले असतं चालकाचं वजन आपल्याला मिळेल. म्हणून 837 वजा 750 बरोबर 87 किलोग्रॅम. आणि पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 28. पुढील मालिकेतील क्रमाने येणारे पद ओळखा. 3D5 7H9 11L 13 आणि पुढचं पद आपल्याला ओळखायचं आहे. जर आपण संख्या मालिकेनुसार हे लिहून घेतलं 1 2 3 4 अशा पद्धतीने आणि हे ABCDE, तर याच्यात 2 अंक 1 अंक सोडून अंक घेतलेला आहे. आणि अक्षर मालिकेमध्ये 3 अक्षरे सोडून पुढचं अक्षर अशा पद्धतीने घेतले, जसं 1 त्यानंतर 2 सोडून 3 4 सोडून 5 या पद्धतीने. आणि अक्षर मालिकेत ABC सोडून D त्यानंतर EFG सोडून H IJK सोडून L या पद्धतीने घेतलेले आहे. आणि म्हणून पुढचं पद जे येईल ते येईल 15P आणि 17 म्हणजेच पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 29. एका परिवारात आजी आजोबा 4 मुले 2 सुना व 2 मुली आहेत, तर त्या परिवारातील एकूण विवाहित जोड्यांची संख्या किती? 2 3 4 की 5? आता आजी आणि आजोबा ही एक विवाहित जोडी, त्यानंतर 2 मुले आणि 2 सुना म्हणजे मुलगा आणि सून या पद्धतीने ह्या 2 जोड्या, त्यानंतर 4 मुले व 2 सुना व 2 मुली आहेत, त्याच्यामुळे केवळ 3 जोड्या इथं आपल्याला विवाहित जोड्या दिसत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 30. Q व P या बहिणी असून R व S हे भाऊ आहेत. Q ही Rची बहीण आहे, तर Pचे Sशी नाते काय? उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे जर अशा पद्धतीने आपण आकृती काढून घेतली तर
आपल्याला नातेसंबंध समजणे सोपे जाते. आकृतीनुसार PJSची नाते येतं ते म्हणजे मावशी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 31. डॅश हे प्राथमिक प्रदूषक आहे. हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साईड, सल्फेट्स, शिसे की नायट्रेट्स. आणि प्रश्नात पर्याय दिलेले आहेत. ए 1, 2 आणि 3, बी 1, 2 आणि 4, 1, 2, 5 की 2, 4 आणि 5. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1, 2 आणि 4 म्हणजे हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साईड्स आणि शिसे हे प्राथमिक प्रदूषक आहेत. प्राथमिक प्रदूषक म्हणजे असे प्रदूषक जे प्रदूषणकारक स्रोतांपासून डायरेक्ट पर्यावरणात प्रवेशित होतात. त्यात कार्बन डायऑक्साईड्स, कार्बन मोनॉक्साईड्स, नायट्रोजन ऑक्साईड्स, सल्फर डायऑक्साईड तसंच कणपदार्थ ज्यात धूळ, राख, शिसे यांचा समावेश होतो. आणि सल्फेट्स हे द्वितीयक प्रदूषक आहेत. ते प्राथमिक प्रदूषकांच्या रासायनिक अभिक्रियेतून बनते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. 32. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. 1. पर्यावरण हे जैविक अजैविक घटकांचे मिळून बनते. अगदी बरोबर. आणि दुसरं आहे पर्यावरणाचे घटक नेहमी स्थिर असतात. नाही, पर्यावरणाचे घटक हे नेहमी बदलत असतात. त्यामुळे केवळ विधान 1 अचूक असून विधान 2 हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. ते प्रकाश संश्लेषण क्रियेतून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना डॅश म्हणतात. जे स्वतःचे प्रकाश संश्लेषण क्रियेतून जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांच्यासाठी विज्ञानात स्वयंपोषी हा शब्द आहे. त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. ध्वनिमापनाचे परिमाण कोणते? हर्ट्स, डेसिबल, केबी की DSM. तर इथं हर्ट्स हे वारंवारतेचे एकक आहे. डेसिबलमध्ये ध्वनीची तीव्रता किंवा पातळी मोजतात. केबी म्हणजेच किलोबाईट्स ह्याच्यात डाटा स्टोरेज किंवा संगणकाची स्मृती मोजली जाते. तर DSM हे मानसिक विकाराचं मापक आहे. 35. आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम. 1. वृक्षांचे उन्मळून पडणे. 2. रोपांच्या उत्पादकतेत कमी. 3. मृदा क्षारता की 4. तलावातील माशांचा मृत्यू. यात आम्लपर्जन्यामुळे वृक्ष उन्मळून पडत नाहीत परंतु इतर 3ही परिणाम संभवतात. म्हणून पर्याय क्रमांक बी 2, 3, 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 36. इन्फ्लिबनेट हे डॅश आहे. संशोधन पोर्टल, अध्ययन साधन पोर्टल, शैक्षणिक नेटवर्क की माहिती ग्रंथालय नेटवर्क. आणि याचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी इन्फ्लिबनेट. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क, माहिती ग्रंथालय नेटवर्क असं याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 37. मोठ्या गटातून त्या गटाचे प्रतिनिधित्व करणारा लहान गट निवडणे म्हणजे डॅश निवडणे होय. आणि पर्याय आहेत. 1. न्यायाधीश, 2. जनसंख्या, 3. सांख्यिकी की 4. चल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए न्यायाधीश. मोठ्या गटातून त्या गटाचे प्रतिनिधित्व करणारा गट संशोधनासाठी निवडला जातो त्याला न्यायाधीश असं म्हणतात. जनसंख्या म्हणजे ज्या बाबीविषयीचे संशोधन केले जात आहे ती संपूर्ण संख्या. उदाहरणार्थ जर तुम्ही एका शहरात लोकांच्या आरोग्याबद्दल संशोधन करत असाल तर त्या शहरात राहणाऱ्या सर्व लोकांची लोकसंख्या ही जनसंख्या असते. सांख्यिकी म्हणजे डेटा संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे होय. चल म्हणजेच व्हेरिएबल हे कोणत्याही अभ्यासात बदलू शकणारे किंवा मोजता येणारे वैशिष्ट्य असते. प्रश्न क्रमांक 38. संशोधन समस्या कशी असावी? अलंकारिक, अतिव्यापक, संकुचित की सुस्पष्ट. तर संशोधन समस्या ही सुस्पष्ट असली पाहिजे. अलंकारिक नको, अतिव्यापक नको, संकुचितही नको. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 39. उत्तम नमुना निवडीचे डॅश हे वैशिष्ट्य नाही. प्रातिनिधिकता हे आहे. प्रातिनिधिक नमुना हा प्रातिनिधिक असला पाहिजे. व्यक्तिनिष्ठता नाही, नमुना हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे त्यामुळे व्यक्तिनिष्ठता हे वैशिष्ट्य येणार नाही. पर्याप्त आकार असणं गरजेचं असतं आणि स्वतंत्रता हे देखील उत्तम नमुना निवडीचे वैशिष्ट्य येईल. प्रश्न क्रमांक 40. प्राप्त माहितीची अचूकता व विश्वसनीयता तपासणे हा डॅशचा हेतू असतो. बाह्य मीमांसा, आंतरिक मीमांसा, संशोधन की चल. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी आंतरिक मीमांसा. प्राप्त माहितीची अचूकता आणि विश्वसनीयता आंतरिक मीमांसेने तपासली जाते. प्रश्न क्रमांक 41.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1, 8, 9, 64, त्यानंतर प्रश्नचिन्ह 216 आणि 49. आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 25, 2 125, सी 36 की डी 75. इथं पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग, त्यानंतर 2चा घन, 3चा वर्ग, 4चा घन आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 5चा वर्ग. 5चा वर्ग 25 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए 25. प्रश्न क्रमांक 42. जर गाढवाला बैल म्हटले, बैलाला गाय म्हटले, गाईला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला उंदीर म्हटले, तर यापैकी हिंस्र प्राणी कोणता? ससा, गाय, वाघ की उंदीर? इथं गाढवाला बैल, बैलाला गाय, गाईला वाघ, वाघाला ससा आणि सशाला उंदीर म्हटलेलं आहे. हिंस्र प्राणी हा वाघ असतो, परंतु इथं वाघाला ससा म्हटल्यामुळे प्रश्न क्रमांक ए ससा हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. गटात न बसणारे शहर ओळखा. मुंबई, बेंगळुरू, रांची की वाराणसी? तर इथं पर्याय डी हे याचं उत्तर येईल. वाराणसी हे उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे शहर आहे, परंतु मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, बेंगळुरू कर्नाटकची आणि रांची झारखंडची, तर वाराणसी हे राजधानीचे शहर नाही. प्रश्न क्रमांक 44. रमेश सुरेशचा मित्र असून त्याने एका छोट्या मुलाकडे बोट दाखवून विचारले, हा कोण आहे? सुरेशने सांगितले की त्याचे वडील माझ्या वडिलांच्या मुलीचा भाऊ आहे. तर त्या मुलाशी सुरेशचे नाते काय? आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए वडील, बी मामा, सी आजोबा की डी भाऊ? या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना ती माहिती जर आकृतीच्या रूपात आपण लिहून घेतली तर हे प्रश्न सोडवणं सोपं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 वडील. प्रश्न क्रमांक 45. एका सांकेतिक भाषेत डेंजर हा शब्द 32, 61, 36, 417 असा दर्शवतात, तर त्याच सांकेतिक भाषेत स्मार्ट हा शब्द कसा दर्शवाल? इथं अक्षरे आणि दिलेल्या संख्या यांचं निरीक्षण केले असता लक्षात येते की संख्या मालिकेला ए पासून क्रमांक न देता बी पासून 1, 2, 3, 4 असे क्रम दिलेले आहेत आणि झेड नंतर शेवटचा एला 26 क्रमांक येतो, म्हणून स्मार्ट एससाठी 18, एमसाठी 12, एसाठी 26, आरसाठी 17 आणि टीसाठी 19, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे 6 वेगवेगळ्या वर्षामध्ये कपात करण्यात आलेल्या कामगारांची संख्या खालील तक्त्यात दिलेली आहे. त्यावरून प्रश्न क्रमांक 46 ते 50ची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर प्रश्न क्रमांक 46 आहे या तक्त्यावर आधारित. 6 वर्षांच्या कालावधीत आर कंपनीकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांची सर्वाधिक संख्या आणि कंपनी टीकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांची सर्वात कमी संख्या यामधील अंतर किती? तर आर कंपनीमध्ये सर्वाधिक कामगार कपात संख्या आहे ती आहे 2010 मधली 880 आणि टी कंपनीमधील सर्वात कमी कामगार संख्या कपात संख्या आहे ती म्हणजे 258 2006 मध्ये. तर 880 वजा 258 622 इथं पर्याय 322 झालेला आहे, हा 622 करूया आपण आणि पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. मागील वर्षांच्या तुलनेत वर्ष 2008 मध्ये कंपनी एसकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांच्या संख्येमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? 2008 मधील कपात वजा 2007 मधील कपात. मग 2008 मधील कपात होती 550 आणि 2007 मधील 430. तर 550 वजा 430 म्हणजे 120. 120 भागिले 430 गुणिले 100 बरोबर 27.90%, म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 48. वर्ष 2008 मध्ये कंपनी PRS आणि टीकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांची सरासरी संख्या किती? आणि वर्ष 2008 मध्ये PRS आणि टीमधील कपात कामगारांची सरासरी संख्या काढायची. 4 कंपन्या दिल्या आहेत म्हणून आपण यांच्या बेरजेला 4ने भागू. तर 160 अधिक 708 अधिक 550 अधिक 584 भागिले 4 म्हणजे 2004 भागिले 4 बरोबर 501. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
प्रश्न क्रमांक 49. वर्ष 2010 कंपनी आरकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांमध्ये 40% कामगारांची कपात दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न करू शकल्यामुळे झाली होती. तर वेळेचे महत्त्व न जाणल्यामुळे नोकरी न सोडावे लागलेल्या कामगारांची संख्या किती येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. नोकरी न सोडावे लागलेले कामगार. तर इथं 2010 कंपनी आरने कपात केलेले कामगार होते 880. 40% कपात टार्गेट वेळेत पूर्ण न केल्यामुळे झाले होते आणि 60% वेळेऐवजी इतर कारणांमुळे झालेले होते. तर 880च्या 60% म्हणजे 528 म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 50. वर्ष 2007 कंपनी किंवा आरकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांची संख्या ही वर्ष 2005 एस कंपनीकडून कपात करण्यात आलेल्या कामगारांच्या संख्येच्या किती टक्के आहे? 2005 एस कंपनीकडून कपात करण्यात आलेले कामगार 365 आणि 7 क्यू आणि आर कंपनीकडून कपात करण्यात आलेले कामगार 600. 8 + 546 याला आपण 100ने गुणलं. 365 / 1226 गुणिले 100 बरोबर 29.7%. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. तर आपण या 5व्या प्रश्नपत्रिकेतील देखील 50 प्रश्न आज पूर्ण सोडवलेले आहेत. एकूण 5 सराव प्रश्नपत्रिका आपण जून 2025 आहे आज सेट परीक्षेसाठी सोडवून घेतलेले आहेत. त्याबरोबरच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. परीक्षेला केवळ 2 दिवस बाकी आहेत. बऱ्यापैकी अभ्यास आपला झालाच असेल. तर आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा. ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.